नमस्कार. आज आपण बघणार आहोत ArcGISच्या इंटरफेसची इन्फॉर्मेशन. त्यासाठी सर्वप्रथम आपण ArcGISचं ॲप्लिकेशन ओपन करून घेऊया. माझ्याकडे सध्या ArcGISचं 10.7.1 हे वालं व्हर्जन अवेलेबल आहे. तर आपण याचाच इंटरफेसची इन्फॉर्मेशन सध्या बघूया. तर आता आपल्याकडे ArcGIS हे ॲप्लिकेशन ओपन झालं आहे आणि हा त्याचा सगळा इंटरफेस आहे. हा जो वरती आहे तो त्याचा मेन्यू बार आहे आणि त्याच्याच खाली एक स्टँडर्ड टूल बार आपल्याला इथे ArcGIS मध्ये दिसतोय आणि हा जो पूर्ण प्लेन सरफेस आहे और प्लेन पेज आपल्याला एक दिसतंय त्याला आपण कॅनव्हास बोलतो. या कॅनव्हासमध्ये आपल्याला दोन प्रकारचे व्ह्यूज अवेलेबल असतात. एक आहे डेटा व्ह्यू आणि एक आहे लेआउट व्ह्यू. या डेटा व्ह्यूमध्ये आपण नॉर्मली ArcGISवर जे काही काम करतो ते सगळं आपण ह्या डेटा व्ह्यूमध्ये करत असतो आणि या लेआउट व्ह्यूमध्ये आपण जेव्हा केव्हाही मॅप बनवतो तेव्हा आपल्याला हा लेआउट व्ह्यू कामी येतो. अशा दोन प्रकारचे व्ह्यूज आपल्याला ह्या कॅनव्हासमध्ये भेटतात. तर आता डावीकडे हा टेबल ऑफ कंटेंट आहे. तर या टेबल ऑफ कंटेंटमधून आपण वेगळ्या प्रकारच्या लेयर्स ॲड करू शकतो. जसं की लेयरवर जाऊन राईट क्लिक करून आपण इथे ॲड डेटामधून पॉइंट, लाईन आणि पॉलिगनच्या लेयर्स ॲड करू शकतो आणि समजा तुमच्याकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाउंड्रीज असतील तर आपण त्याही या लेयरमधून ॲड करू शकतो. आता आपण याचा मेन्यू बार बघूया. पहिले इथे फाईल्स आहेत. फाईल्समधून आपण इथे आपल्या फाईल्स सेव्ह करू शकतो, ॲड करू शकतो, एक्सपोर्ट करू शकतो आणि ज्याही आपल्या रिसेंट फाईल ArcGISमध्ये सेव्ह असतील त्या फाईल्स आपण इथे खाली बघू शकतो. आता एडिटमध्ये हे सगळे फीचर सध्या सायलेंट आहेत कारण आपल्याकडे कोणतेही लेयर ऑन नाही आहे. तर एडिटमधून आपण अंडू, रिडू, कट, कॉपी पेस्ट, डिलीट या गोष्टी करू शकतो. त्यानंतर व्ह्यूमध्ये जाऊन आपण डेटा व्ह्यू, लेआउट व्ह्यू जे आपल्या कॅनव्हासमध्ये आपल्याला दिसेल ते सगळं आपण ह्या व्ह्यूमधून बघू शकतो. आणि मग इन्सर्टमधून आपण जेव्हाही ArcGISमध्ये मॅप बनवू तेव्हा आपण इन्सर्टमधून डेटा फ्रेम, लिजेंड, नॉर्थ ॲरो, स्केल हे सगळं आपण ज्या गोष्टी आपल्याला मॅप बनवायला लागतील त्या आपण ह्या इन्सर्टमधून घेऊ शकतो. त्यानंतर जिओ प्रोसेसिंगमध्ये हे जे रिझल्ट आहे या रिझल्ट थ्रू आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये कोणकोणत्या प्रोसेस चालू आहेत हे सगळं दिसतं आणि इथे अजून बफर, क्लिप, इंटरसेक्ट, युनियन, मर्ज, डिझॉल्व असे काही फीचर्स आहेत जे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात ते कसे यूज होतात. त्यानंतर इथे विंडोजमध्ये टेबल ऑफ कंटेंट आहे, कॅटलॉग आहे, सर्च आहे ज्या सर्च थ्रू आपण इथे KML टू लेयर सर्च करून एक KML फाईल लेअरमध्ये कन्वर्ट करू शकू आणि इमेज ॲनालाइज असं ह्या विंडोजमध्ये आपल्याला भेटतं. तर ही झाली ह्या मेन्यू बारची इन्फॉर्मेशन. आता आपण टूलबारवर येऊया. तर टूलबारमध्ये आपल्याला इथे सेव्ह, ओपन, प्रिंट, कट, कॉपी, पेस्ट, डिलीट, अंडू, रिडू आणि इथे ॲड डेटा या ॲड डेटा थ्रू आपण आपल्या फाईल्स इथे इम्पोर्ट करू शकतो आणि बेस मॅप पण आपण लावू शकतो. आणि मग इथे टेबल ऑफ कंटेंट आहे, कॅटलॉग आहे, हा असा कॅटलॉगचा इंटरफेस आहे आणि त्यानंतर इकडे एक आर्क टूल बॉक्स म्हणून आहे जो हा रेड कलरचा आहे. तो एक आर्क टूल बॉक्स म्हणून आहे ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. जसं की कन्वर्जन टूल, आपण PDF टू टिफ कसं कन्वर्ट करायचं हे आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं ते आपण आर्क टूल बॉक्समधून करतो. इथे डेटा मॅनेजमेंट टूल, एडिटिंग टूल अशा बऱ्याच प्रकारचे टूल्स आपल्याला आर्क टूल बॉक्समध्ये अवेलेबल होतात. त्यानंतर इथे पायथन आहे, मॉडेल बिल्डर आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या टूलबारमध्ये भेटतात. जर आपल्याला अजून टूल्स ArcGISमध्ये पाहिजे असतील तर आपण इथे जी रिकामी स्पेस आहे तिकडे एक राईट क्लिक करायचं आणि इथे खूप सारे टूल्स आहेत. तुम्हाला जेही टूल लागेल ते तुम्ही ऑन करू शकता. सध्या स्टँडर्ड टूल आणि लेआउट टूल ऑन आहे त्यामुळे इथे टिक दाखवतंय. आता आपण एखादं दुसरं टूल ऑन करून बघूया. इथे टूल्समध्ये जाऊन आपण एक टूल ऑन केलंय आणि अजून आपण टूल्स ॲड करूया. तर आता मी इथे 3 टूल ॲड केलेत. एक इथे आलाय, एक इथे एडिटर आणि हा
एडिट व्हर्टायसेस म्हणून आपण अजून एक टूल ऍड केलाय. इथून आपल्याला या टूलमधून आपल्याला झूम इन आणि झूम आउट कसं करायचं हे कळेल. हा पॅन आहे ज्याने आता आपण समजा इकडे एखादी फाईल असली ती आपण मूव्ह करू शकू. हे फिक्स झूम इन, फिक्स झूम आउट, हा सिलेक्ट एलिमेंटचा एरो, हा आयडेंटिफायचा एरो, आणि मग हे एडिटर टूल आहे जिथून आपल्याला क्लिप युनियन, बफर, मर्ज अशा गोष्टी होऊ शकतात. स्टॉप एडिटिंग आणि एडिटिंग स्टार्टही होऊ शकते. आणि मग इथे एंड पॉइंट, आर्क सेगमेंट, ट्रेस, एडिट व्हर्टायसेस, पॉइंट अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला एडिटर टूलमध्ये अवेलेबल होतात. आणि इथे एडिट व्हर्टायसेसमध्येही मॉडिफाय स्केच व्हर्टायसेस, ॲड व्हर्टेक्स, डिलीट व्हर्टेक्स अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ह्या टूलबारमध्ये अवेलेबल होतात. तर अशा प्रकारे आपण आता बघितलं की टूलबार कसं आहे. इथे सर्च थ्रू आपण KML2 लेयर कशी करायची ते बघतो आणि अजून बऱ्याच गोष्टी ह्या सर्चमध्ये ही होतात. हा आहे कॅटलॉग. तर आज अशा प्रकारे आपण आज बघितलं की ArcGISचा इंटरफेस कसा आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण या टूलचा उपयोग कसा करायचा ते बघूयात. धन्यवाद.